फलंदाज हिंदुस्थान सामना सुरू करायचा आहे आणि यानंतर आपल्यासोबत जॉईन होणार आहेत पुन्हा एकदा रवींद्रजी जाधव सर. धन्यवाद सुमित सर. नवा अध्याय नवा इतिहासासाठी दोन संघ मैदानामध्ये सज्जात. सामना क्रमांक 3. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू फ्लिक केला असणार आहे. चांगला फटका आणि चेंडूकडे जातील स्ट्रेट ऑन. पहिल्या चेंडू ते खाते बोलत संघाचं वैयक्तिक ते नाईट रायडर्सच्या संघाचं महत्वपूर्ण लढत जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण आज लीग स्टेजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज या मैदानातील प्रत्येक सामन्याला एक वेगळं महत्व जे प्राप्त झालंय. यावेळी ऑन द राईस फटका. दोन क्षेत्ररक्षकामध्ये दुर्गंधीचा प्रयत्न आहे. बायचा डीप लावण्याचा क्षेत्ररक्षक निघत करत आहे. एक धाव घेत असताना आकाश देखील आपल्या खात्याकडे आणि संघाच्या व्यवसायाकडे जाऊन पोहोचते. 2 धावा. यावेळी चांगला फटका करत मग केला तर कव्हर ड्राईव्ह इथे क्षेत्ररक्षक पाठमोड आहे. चेंडू मात्र सीमारेषेला वेध घेईल आणि जाऊन पोहोचतोय. येस चौकार. 4 धावा. क्लास तिथे नक्कीच पाहायला मिळाला आपला वैभव सासवडेचा दर्जेदार फटका आणि या फटक्यामधून तुम्हाला नक्कीच जो आत्मविश्वास पाहायला मिळाला असणार आहे. सहा धावा धावपलकरती नोंदल्या गेल्यात. 2 ढाण्या वाघांची झुंज जी मैदानाच्या मध्ये रंगणार आहे. 2 कट्टर प्रतिस्पर्धी. एक रायव्हलरी नक्कीच मैदानाच्या आत. हो इथे पाहतो आपण ज्येष्ठ भारतीय आता कटकाचा प्रयत्न जोरदार अपील देखील केले गेले मात्र पंचांकडून अपील फेटाळलं गेलं असणार आहे. वीर मराठा वॉरियर्स हा संघ देखील या स्पर्धेतला एक ताकदवान संघ नक्कीच आहे. जितक्या ताकदीची गोलंदाजी तितक्याच ताकदीचा फलंदाजी असलेला हा संघ. अनेक रेकॉर्ड्स या संघाच्या नावावरती आहेत म्हणून या स्पर्धेची सर्वात मोठी भागीदारी याच संघातील खेळाडूंच्या नावावरती आहे. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा जोरदार अपील केले गेले आणि यावेळी देखील पंचांनी नकारावरती मान डोलवले असणार आहे. लागोपाठचे 2 चेंडू मात्र इथे निर्धाव टाकले गेले. मर्यादित षटकांनी तुम्हाला माहिती मर्यादित षटकांमध्ये निर्धाव चेंडू टाकायला खूप सारं महत्व आहे कारण यानंतर फलंदाजाच्या मला नक्कीच खूप मोठा दबाव क्रिएट केला असेल आणि तो दबाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये अनेकदा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न फलंदाज असतो. तिथे कदाचित चौकार षटकार लागतात देखील. काही वेळेस विकेट्स देखील पडल्या आहेत. इथे काय होणार आहे. यावेळी चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला असणार आहे कारण पाहिलं तर ताकदवान फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. 1 धाव घेतली असणार आहे आणि एका धावेसरशी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 संपलेला आहे. धावपलकरती नाईट रायडर्स संघाने मिळवल्यात 7 धावा. दोन्ही संघ आपण पाहिलं तर अगदी एखादा विद्यार्थी ज्यावेळी 9वीच्या परीक्षेत 90% मार्क मिळवतो आणि त्याला सांगितलं जातं की उद्या तू 12वीचा पेपर दे त्यावेळी ज्या विद्यार्थ्याची अवस्था असेल ना तशी या 2 संघांची अवस्था आहे कारण दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत. कोण कोणावरती भारी पडणार हे मात्र नक्कीच यंदा कामात आपल्याला कळणार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. आज कनेक्शन स्वरूप पाहायला मिळते. वैभव सासवडे थोडा फंबल नक्कीच डीप मध्ये पाहायला मिळेल. मयुरेश कदम आपण पाहतोय डीप लॉंगचे क्षेत्ररक्षण केलंय. वीर मराठा वॉरियर्स या संघाचा एक ताकदवान खेळाडू म्हणून नक्कीच त्याला पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे गेली 9 या धावसंख्येवर. दिनेश लोखंडे गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगला चेंडू अगदी सरळ खेळला असताना फॉरवर्ड प्रयत्न 20 मध्ये चेंडू गेला. 2 क्षेत्ररक्षक पुन्हा तिला मयुरेश कदम चेंडू राहील. दुसरी धाव घेण्याची मात्र यावेळी अजिबात संधी नसणार आहे. प्रत्येक चेंडूवरती घमासान तुम्हाला पाहायला मिळेल. वेगळी रणनीती दाखवत असताना दोन्ही संघ बॉडी लँग्वेज आपण जर वीर मराठा वॉरियर्स या संघाची पाहिली तर उत्साहपूर्ण जल्लोष त्यांच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तो आत्मविश्वास पूर्णपणे मला झळकताना पाहायला मिळेल. यावेळी मात्र बॅटची कडे घेतली पाहिजे. क्षेत्ररक्षक दूर आहे. सुरक्षित जमिनीवर आदळल्यानंतर 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. आता तुम्ही या संघाची जर पॉझिटिव्ह साईड पाहिली तर प्रत्येक चेंडूला डिफेंड करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. जरी त्यांना माहिती झेल जरी टिपला जाणार आहे तरी धावा कमी देण्याचं काम या संघाकडून नक्कीच केलं जाणार आहे.
हो, यावेळी पुन्हा एकदा बिघिट करायचा प्रयत्न होता. टप्पा पडता क्षणी काटा बदललाय आणि निर्धाव चिन्ह मात्र फलंदाज समोर जाईल. ही ताकद असणार आपण पाहिलं तर दिनेश लोखंडेजी व्हेरिएशन भरपूर आहे. इनस्विंग आउटस्विंग दोन्ही पद्धतीने चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी आकुटपणे चेंडू गॅप मध्ये खेळला असताना एक चांगलं कनेक्शन पाहायला मिळत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये लावत आहेत आणि चेंडू मात्र तिथे सीमारेषा पार करेल. हे रास्ते 4 के चौकार 4 धाबा. ग्लास नक्कीच पाहायला मिळाला आपला वैभव सासवडीचा. बॉलच्या डिमांडनुसार शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी पाहिलं उद्दिष्ट बाहेर थोडासा रूम होता, कट केला गेला आणि गली आणि पॉईंटच्या मधून खेळला चौकार. यावेळी बॅटची कड आहे, पाहायचं शॉर्ट तर मला क्षेत्ररक्षक फेकी येते. डिरेक्ट हिट असताना कदाचित वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं असतं. 1 धाव जी आज दरम्यान पूर्ण होईल. टीम कॉर्डिनेशन तुम्हाला अप्रतिम जे पाहायला मिळते वीर मराठा वॉरियर्स. तर त्याच्या विरुद्ध आपण पाहिलं तर नाईट रायडर्स. खरं तर नाईट म्हटलं जातं योद्धा आणि योद्ध्याचं काम असतं लढत राहणं आणि ते लढण्याचं काम नक्कीच नाईट रायडर्स या संघाकडून केलं जाईल. 2 षटकं याच दरम्यान जे पूर्ण झालेत. 8 धावांची सरासरी राखत धावपलकावरती नाईट रायडर्स संघानं मिळवल्यात 16 धावा. कुठलाही फलंदाज मात्र गमवलं नसणं ही मात्र जमेची बाजू आहे. तो दुसऱ्या बाजूने वीर मराठा वॉरियर संघ देखील विकेटची नितांत गरज आहे. म्हणतो विकेटच्या ज्या ज्या वेळी गरज आहे म्हणतो त्या त्यावेळी आपल्या संघाला विकेट मिळून देणारा गोलंदाज कोण असेल तर विक्रम मुदगल. म्हणतो काल आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये 5 विकेट हॉल घेणारा हा गोलंदाज आहे. 5 फलंदाज बाद केलेला गोलंदाज. इथे मात्र आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळून देईल का हा नक्कीच प्रश्न असेल. अंकिता प्लासचे आमचे सन्मान्य अशोकजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही सरचं स्वागत. विश्लेषण नक्कीच आपण पाहतोय आमचे गुल्लेखनिक प्रदीप सर करत आहेत. विक्रम मुदगल यांनी कालच्या दिवसामध्ये 2 षटकं टाकली, 1 षटक मिळून टाकलं. 5 धावा देत 5 फलंदाज बाद करणारा हा गोलंदाज आहे. इतकी दर्जेदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून. पाहायचं या सामन्यात कशी सुरुवात करतील. पहिला चेंडू या ठिकाणी लॉफ करण्यात गेलाय. मिस टाइम फटका. पाहायचं क्षेत्ररक्षक तिथे द्यायला चेंडू खाली आणि अप्रतिम झेल टिपत असताना फलंदाज बाद. मयुरेश कदम सेफ हँड्स पाहायला मिळाला आणि पहा ज्या गोष्टीची गरज होती विकेटची तिथे नितांत करत असताना विक्रम मुदगल गोलमध्ये मार्कवर झाले आणि पहिला चेंडू होती एक सेट बॅट्समन वैभव सासवडेचं काम संपुष्टात. खरं तर पाहिलं तर माणूस हा एक जरा गरम डोक्याचा प्राणी आहे. मात्र देवाने एक स्पेशल ऑर्डर देऊन हा थंड डोक्याचा गोलंदाज तयार केला विक्रम मुदगल. अतिशय शांत आणि संयमी खेळात. अरे पाहिलं असताना पहिल्या चेंडूने ब्रेक मिळून दिलाय. पार्टनरशिप ब्रेक केली. आकाश नवीन फलंदाज मैदानामध्ये. यावेळी आपण पाहतोय प्रचंडाला आणि ते चांगला फटका गॅप शोधलाय. आकाश गिलबीच्या बॅटमधून चौकार. दोन्ही आपण पाहतो दोन्ही बाजू नक्कीच प्रतिकार चालू आहे. पहिल्या चेंडूतून विकेट आल्यानंतर मात्र पुढच्या चेंडूतून चौकार खेचला गेला आणि या 4 धावांचा शोधाव पलक पुढे गेला असताना 20 या धावसंख्येवर 1 आघाडीच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत कळमकर मात्र नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक गेटमध्ये आहे. षटक क्रमांक 30 जे प्रगतीपथावर. दोन्ही संघाला नक्कीच ह्या सामन्याचं महत्व भरपूर माहिती आहे. पाठीराखी देखील मोठ्या संख्येने यामध्ये उपस्थित रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यावेळी कट केला असताना क्षेत्ररक्षक आहे पाठीत फेकी येते. एक अप्रतिम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. वा. वीर मराठा वॉरियर्स क्षेत्ररक्षक देखील आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगत असतो की हा खेळ म्हणजे सांघिक खेळ आहे. प्रत्येक खेळाडूला आपला रोल तिथे काय आहे हे माहीत असणं गरजेचं आणि त्या दृष्टीने कामगिरी करावी लागेल. यावेळी हलक्यात कट करण्याचा प्रयत्न आहे. स्लिप कॉर्नर मध्ये पुन्हा एकदा संधी होती. मात्र रिस्क घ्यावं लागणार आहे आणि ती रिस्क आपल्याला पाहिजे होते. नाईट रायडर्स संघ सातत्याने घेतोय. प्रत्येक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच सक्सेसफुल होत असताना 1 धाव घेतली गेली 22 धावा दखल होती 1 आघाडीच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू
यावेळी पाहिलं तर आखूड टप्प्याचा आहे, प्रयत्न होता इथे शॉर्ट ऑन पूल करण्याचा. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, पायचा तिथे चेंडू अडवू शकेल का? हो, चेंडू अडवला होता मात्र स्वतःचा बॅलन्स राखू शकला नाही. चेंडू तो आणि चेंडू देखील सीमारेषा पार, चौकार. साहिल पठाण आपण तिथे पाहिला, चेंडूला त्याने स्टॉप केलं होतं मात्र स्वतःचा बॅलन्स तो राखू शकला नाही आणि तो देखील सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार धावफलकामध्ये नोंदवला जाईल. धावफलक असतील 26 धावा. यावेळी ताकद दाखवली आहे, पायत्र क्षेत्ररक्षक आहे, सहज सोपा झेल डीप लॉनच्या दिशेने एक अप्रतिम झेल टिपला असणार आहे. निखिल भिसे गेला मात्र तुम्ही फ्रेम पासून अजिबात लांब फेकू शकत नाही. झेल टिपलाय फलंदाज आकाश गिलबिले बाद होईल. टीम स्पिरिट अप्रतिम तुम्हाला वीर मराठा वॉरियर्स या संघाचा पाहायला मिळणार आहे. आणखी एक सक्सेसफुल षटक याच्याकडे पाहतोय आपण विक्रम मुदगल यांच्या माध्यमातून जे पूर्ण केलं गेलंय. 3 षटकं संपलीत. या षटकामध्ये 10 धावा जरी वसूल असल्या तरी देखील 2 बळी टिपलेल्या आहेत आणि 2 महत्वपूर्ण मोहरे जे विक्रम मुदगल यांच्या माध्यमातून टिपले गेले. विकेट टेकर गोलंदाज सातत्याने आहे. हा संजय नायकानं दाखवलेला विश्वास जेव्हा एखादा खेळाडू सार्थ ठरवतो ना त्यावेळी संजय नायकाचा आनंद गगनात मावत नाही आणि तीच कामगिरी नक्कीच विक्रम मुदगल सातत्याने करतायत. मला आठवतंय पीआरडी चषकामध्ये पेप्सिको संघाकडून ते खेळायचे आणि त्यांची टीम इतकी तगडी होती ना मात्र त्या टीम मध्ये देखील आपलं एक स्वतःचं वेगळं वलय विक्रम मुदगल यांनी प्रस्थापित केलं होतं आणि तीच कामगिरी या स्पर्धेत देखील तुम्हाला पाहायला मिळते. नव्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन दिनेश लोखंडे पुन्हा एकदा आहेत. संघाचे पाठीराखे आपण नक्कीच पाहिले तर आमचे अण्णा कदम शिरूर शहरातील एक दिग्गज खेळाडू आहे. हॅलो याच्याकडे या स्पर्धेच्या मित्र ज्यांचा तो शुभागमन झालाय शिवसेना नेते आदरणीय बाळासाहेबजी दाते आणि त्याचबरोबर गोरक्षक दाते दोन्ही मान्यवर स्पर्धेचे मित्र उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. धन्यवाद सर. 27 धावा आतापर्यंत धावफलक आहेत. पायावळी मात्र आता फील्ड रिस्ट्रिक्शन कुठलं नसणार. थोडा फंबल आहे पहा. क्षेत्ररक्षक जरी त्या दोन मध्ये राहिला असतात तरी देखील थोडासा फंबल आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना 100 2 धावा त्या चेंडूवरत्या. 29 धावा धावफलक करतात. वीर मराठा वॉरियर्सच्या संघातील मयुरेश कदम मध्ये आपण नक्की चर्चा करणार. ताकदवान खेळाडू आहे आणि तो क्रिकेटचा वारसा नक्कीच चालवला आहे कारण त्यांची चुलते अण्णा कदम शिरूर शहरातील एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला. लेफ्ट हँड बॅट्समन होते आणि अष्टपैलू कामगिरी करण्यामध्ये अण्णा कदम यांनी सातत्याने स्वतःला सिद्ध केलेला आहे. ओमसाई क्रिकेट क्लब असेल, क्लासिक 11 असेल, या संघामध्ये दर्जेदार कामगिरी त्यांनी केली आहे आणि तोच वारसा आता मयुरेशच्या माध्यमातून नक्कीच पुढे चालू आहे. नसानसात बनलेलं क्रिकेट. हो काय गोलंदाजी इथे दिनेश लोखंडे भेदक मारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. वर्चस्व कसं राखायचं ना हे नक्कीच आपल्या संघाला पाहायला मिळेल. इथे पंच कळतात. चेंडू दृष्ट्या थोडासा बाहेर जातोय. पहिली अतिरिक्त धाव या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या माध्यमातून वाईड आलाय. धाव फलकावरती 30 या धावसंख्येने आकार घेतला असेल. पुन्हा चांगल्या फरकामध्ये प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आलाय आणि सहज सोपा जलती नक्कीच पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतोय. दादा देखील आपण तिथे फौजी जे मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. जालिंदर जगताप आणि ज्यांना फौजी नावानं ओळखलं जातं. पहा तुम्ही पाहिलं असेल तर अगदी नवीन तरुण देखील लाजवेल अशा पद्धतीची बॉडी लँग्वेज तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेट खेळल्यामुळे अनेक फायदे तुम्हाला होत असतात. खरं तर तुम्हाला तुमचं शारीरिक तंदुरुस्ती जर राखायची असेल तर क्रिकेट सारखा वेगळा खेळ कुठला नसेल. अचूक निर्णय क्षमता देखील तुम्हाला घ्यायची असेल तरी देखील तुम्ही क्रिकेट खेळलं पाहिजे. अनेक फायदे तुम्हाला या अनेक स्पोर्ट्स मधून पाहायला मिळतील. 30 धावा धावफलक 3 गड्यांच्या मध्ये.
दोन्ही संघ आपण जर पाहिले तर या स्पर्धेमध्ये वन ऑफ द फेवरेट्स आहेत नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरुद्ध वीर मराठा वॉरियर्स. 30 धावा दाबोल करतो आतापर्यंत 3 षटक संपला 3 फलंदाज बाद आहेत आणि 3.5 षटक जे आतापर्यंत पूर्ण आहेत. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 7 धावा आल्या त्यात दुसरं षटक 9 धावा तिथे खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. धावफलकाचा चढता आलेख जरी पाहायला मिळाला तरी मात्र दुसऱ्या बाजूने विकेट्स थोड्याशा रोखावे लागणार आहेत. एक मोठी धावफलकावरती धावसंख्या नोंदवायला लागणार आहे कारण प्रतिस्पर्धी संघ आपण जर पाहिलं तर वीर मराठा वॉरियर्स हा देखील दर्जेदार फलंदाजी असणारा संघ आहे. त्यामुळे नाईट रायडर्स या संघाला माहिती आहे की कशा पद्धतीने ते कामगिरी करावी लागेल. दिनेश लोखंडे षटकातील उर्वरित चेंडू घेऊन येईल तर स्ट्राईक सारंग दाते जो सज्ज असणार आहे. यावेळी पहा हा चेंडू मात्र चांगला फटका झाला बॅकफूट पंच तुम्हाला पाहायला मिळेल डीप पॉइंट नक्की चेंडू आणले गेले. 1 धाव या चेंडूवरती घेतली असताना षटक क्रमांक 4 मैदानात पूर्ण होईल. धावफलक असतील 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 नौके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सारंग दाते दुसऱ्या मध्ये आपण बघतोय या स्पर्धेच्या आयोजकांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे नाना गेलबिले. जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. इथून पुढच्या 3 षटकांमध्ये अधिकाधिक धावा करण्याचं काम नाईट रायडर्स संघाच्या या खेळाडूंना करावं लागणार आहे. तिसरा सामना आपण या स्पर्धेचा पाहतोय 7वा दिवस आहे लीग स्टेजचा अंतिम दिवस. विक्रम हॅलो पहिला चेंडू आपण पाहतोय ठिकाणी थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र तिथे सीमारेषेला वेध घेईल. चौकार 4 धावा. विपुल गायकवाड तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. पहा वीर मराठा वॉरियर्स संघाकडून मात्र अशा चुका खूप कमी पाहायला मिळतात. मात्र या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही. जो संघ पिछाडीवरती तो आघाडीवर कधी जाईल हे देखील कळणार नाही. पुन्हा एकदा दिसणे खेळलाय हो इथे मात्र 5 फलंदाज थोडा जायबंदी नक्की झाला होता कोसळला होता जमिनीवरती मात्र त्याने चांगलं बॅकअप केलं असतं रिकव्हर करतोय. 1 धाव जे पूर्ण केली आहे. सिंगल्स वरती धावसंख्या पुढे गेली असताना 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सारंग दाते आणि नाना गेलबिले यांना मात्र इथून पुढे आपल्या संघाची नौका जर पार करायची असेल तर प्रत्येक चेंडूवरती अगदी करडी नजर ठेवत फटकेबाजी करावी लागणार आहे. गॅप शोधावे लागतील. हवा पार करायचं असेल तर ताकद देखील लावावी लागणार आहे. विक्रम मुदगल वर्सेस नाना गेलबे. यावेळी इशारा मुलगा फटका केला मयुरेश कदम चेंडू लावतोय. प्रयत्न नक्कीच केला होते झेल सुटलेला आहे मात्र बॅकअप पहा तुम्ही साहिल पटेल नक्कीच त्याला मागून आला. हे टीम कॉर्डिनेशन आहे. तिथे पहिलं 2 खेळाडूंना एकमेकांना बॅकअप करणं किती गरजेचं आहे आणि म्हणून हा संघ इतका ताकदवान तुम्हाला पाहायला मिळेल. विक्रम मुदगल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतील. 37 धावा दाखल करते 3 गड्यांच्या मोबदला एक मोमेंटम नक्कीच मिळाला. हो इथे पाहिला असताना हा फॉली चेंडू होता ताकदीने मारण्याचा प्रयत्न चकवला गेलाय. एक सुरेख कमबॅक विक्रम मुदगल यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. 2 विकेट्स नक्कीच आपण पाहतो विक्रम मुदगल यांच्या खात्यात या आधीच टाकले गेल्यात. या षटकात देखील प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्यासाठी काय विकेट्सची दरकार नक्की त्यांच्याकडून असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला नाईट रायडर्स संघ देखील आपण पाहिलं तर ताकदवार फटके मारू शकणार तितकी पोटेन्शियल नक्कीच सारंग दातेमध्ये आहे. स्वतःमधील टॅलेंट तर थोडंसं ओळखावं लागणार आहे. जर ती कामगिरी नक्कीच पूर्ण केली तर आपल्या संघासाठी भरीव कामगिरी तो करू शकेल. आत्मविश्वास मोठा दाखवा लागेल कारण म्हटलं की जगात ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत आहे. त्यामुळे ती मोठी कामगिरी तुम्हाला करून दाखवावी लागेल. गोलंदाज विक्रम मुदगल पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक होती उजव्या हाताचा फलंदाज सारंग दाते. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजा लाईनला नक्कीच त्यांना आधी ओळखलं होतं. आता थोडासा वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. कनेक्शन वेगात पाहायला मिळतं थोडा निर्धाव चेंडू जो टाकला गेला. सुरुवातीच्या षटकामध्ये नक्कीच तोडफोड करायचं काम केलं होतं. त्यानंतर मात्र सिंगल डबल भर आहे कारण विकेट ज्या घेतल्या गेल्या सातत्याने मिस टाइम फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूर आहे त्यामुळे पाहिलं होतं इथे दुसऱ्या धावेची संधी आहे.
आणि संधीचा सोनं नक्कीच करत असताना या चेंडूवरती घेतल्या जातात त्या 2 धावा आणि या 2 धावांचा षटक क्रमांक 5 मैदानामध्ये पूर्ण होईल. धावफलकावरती 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विक्रम मुदगलांचं आपण जर पाहिलं गोलंदाजी विश्लेषण तर या निमित्त 2 षटकं टाकली, 18 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण बळी त्यांच्या खात्यामध्ये आहेत. दोन षटकांचा खेळ जो बाकी असेल, 12 चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर या 12 चेंडूंमध्ये नाईट रायडर्स संघाला अधिकाधिक धावा कराव्या लागतील. नाना गिलमेकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असणार आहे. सातत्याने स्वतः त्यांनी देखील सिद्ध केले म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पायचे गोलंदाजी मार्कवर 6व्या षटकाला सुरुवात केली जाते. पहिला चेंडू यावेळी चांगला फटका खेळला पायचा मयूरेश कदम डाऊन द बॉल आणि तो मात्र चूक करणार नाही. फलंदाज तिथे बाद अप्रतिम झेल. निखिल भिसे गोलंदाजी मार्क वरती अगदी पहिल्या चेंडू त्यांनी नाना गिलबिल यांची विकेट घेतली असणार आहे आणि धक्का नक्कीच संघाला बसतोय क्रमांक 4. चला नेक्स्ट बॅट्समन वेळ वाचवा नाईट रायडर्स संघ. कारण तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील नियम आहेत. जर एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर 3 मिनिटाच्या नवीन फलंदाज मैदानात आला नाही तर तो टाइम आउट पद्धतीने बाद दिला जातो. मात्र तशी नामुष्की खूप कमी वेळा होते आणि आता एक नवीन नियम येऊ घातलेला आहे. जर एखादा फलंदाज वेळेत मैदानात आला तर पुढचा चेंडू गोलंदाजासाठी फ्री हिट असणार आहे. मात्र तो इथे अजून नियम लागू केलेला नाही. ज्यावेळी आपण पाहतो पुन्हा एकदा तिकट मारा गोलंदाजाच्या माध्यमातून निखिल भिसे अप्रतिम कामगिरी केली जाते. आत्मविश्वास सातत्याने झळकला गेलाय. 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण राजगुरू नवीन फलंदाज मैदानामध्ये जो नॉन स्ट्राईकला असेल तर दुसऱ्या बाजूने आपण सारंग दातेवरती नक्कीच सगळी मदारता सामन्याची आहे. यावेळी ब्लॉकरचा चेंडू डाऊन दबाव करता डीपला मधला क्षेत्ररक्षक चेंडूकडे येईल. म्हणते एकेरी 2 धावांनी वीर मराठा वॉरियर्स संघाला तेवढा फरक पडणार नाही. जे चौकार षटकात त्यांना रोखायचे ते नक्कीच मला रोखला गेलाय. शेवटचा चौकार आपण जर पाहिलं तर 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडू झाला होता. त्यानंतर सगळे सिंगल डबल्स जे आलेत. सातत्याने घेतलेल्या विकेट्स त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे थोडासा अंमल नक्कीच राखला गेलाय आणि तीच कामगिरी निखिल बिसेला पुन्हा एकदा करावी लागेल. ओहो हो इथे काय ब्युटी अप्रतिम 3 तार त्रिफळा. फलंदाज प्रवीण राजगुरू बाद. दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. ते 5वा धक्का संघाला निम्मा संघ तंबूच्या आशला आहे. 40 धावाच्या धावफलक होते. सर्वाधिक विकेटचे म्हणून ते गुण तालिकेमध्ये नक्कीच निखिल बिसेचं नाव देखील आलं असणार आहे. सातत्याने आपल्या संघासाठी त्यांनी विकेट घेतलेल्या आहेत आणि तीच दर्जेदार कामगिरी या सामन्यात देखील पूर्ण करतोय. नक्कीच वेगवेगळे रेकॉर्ड्स आहेत आमचे. नक्कीच गुरुलेखनिक प्रदीप गायकवाड सर इथे सांगतात हायेस्ट विकेट टेकर या स्पर्धेत जर पाहिलं तर वाटतं नक्कीच या सामन्याआधी निखिल भिसेच्या खात्यामध्ये 10 विकेट्स आहेत. त्याबरोबर सूरज जकाते असतील त्याला देखील 10 विकेट आहेत. संजय साळवे देखील 10 विकेट्स. हे टॉप 3 गोलंदाज जे या स्पर्धेत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. या सामन्यानंतर नक्कीच ते अपडेट केलं जाईल. मात्र बाद सातत्याने घेतलेल्या विकेट त्यामुळे नक्कीच प्रभावी कामगिरी करणारे हे गोलंदाज जे तुम्हाला या स्पर्धेमध्ये एक वेगळं फाईन जे या स्पर्धेतून आहे. आणि हाच अट्टाहास आहे संपूर्ण आयोजक कमिटीचा की आपल्या या ग्रामीण भागातील शिक्रापूर नगरीतील खेळाडूंना देखील मोठं प्लॅटफॉर्म मिळावं. यावेळी चेंडू उंच पुलावामध्ये स्वतः कॉल दिला. निखिल बिसे डाऊन द बॉल आणि झेल टिपलाय. ऑल टेम्परमेंट अप्रतिम झेल टिपलाय. आणखी एक फलंदाज बाद. ही विकेट माझी आहे हे नक्कीच निखिल बिसेने आधीच सांगितलं. त्यांना बाद दुसरं कोणतेही क्षेत्ररक्षक मध्ये येतील याची दखल घेतली. सांगितलं मी झेल टिपणार आहे आणि तो देखील टिपून दाखवला. लागोपाठचा दुसरा धक्का संघाला 6 गडी बाद 46 धावा डबल करते. 3 विकेट्स या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निखिल भिसे वर्चस्व राखले होते. पहिले विकेट आपण पाहतो नाना गिलबिलला बाद केलं. त्यानंतर प्रवीण राजगुरू त्यानंतर प्रवीण
कळमकर बाद झाला. नवा फलंदाज मैदानामध्ये आदित्य विरळे, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती निखिल भिसे. काय इथे विकेट हॅट्रिक साजरी केली जाईल. अंधाराच खेळला फटका, चांगला फटका बालमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. विकेट हॅट्रिक जरी झाली नाही ना तरी देखील लोकांची मनं इथे जिंकली आहेत. निखिल भिसे अप्रतिम कामगिरी. आणि मग या स्पर्धेत अजून कुठलाही गोलंदाज विकेट हॅट्रिक साजरी करू शकला नाहीये. संधी अनेकांना आल्या मात्र पुढच्या चौथी सुरक्षित फटका खेळला गेलाय. त्यामुळे विकेट हॅट्रिक अजूनही अबाधित असेल. षटक संपले, 6 षटकं संपली. धावफल करते 41, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाईट रायडर्स प्रथम फलंदाजी करत असताना. अंतिम निर्णायक षटक, 6 चेंडू या इनिंग मधले बाकी आहेत. तिसरा सामना आपण पाहतो, पर्व तिसरा या स्पर्धेचं. आणि आज 7वा दिवस, लीग स्टेजचे अंतिम सामने. प्रत्येक संघ आपला शेवटचा सामना खेळतोय आणि त्यामुळे या सामन्यामध्ये एक वेगळे महत्व या सामन्याला नक्कीच असेल. अनिल जाधव गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहिलं तर गतीपर्यंत पाहायला मिळाला. अक्रॉस द मॅट नका डीप स्कोर क्षेत्ररक्षक मयूरेश पाहतो आपण चेंडूकडे गेलाय. दुसरा धावाचा प्रयत्न होता, फेकी आली. कलेक्शन तितकंसं खास नसेल. 2 धावा पहिल्या चेंडू तिच्या वसूल आहेत. या 2 धावांसरची धावफलक पुढे जाईल. 43 धावा. एक आत्मसन्मान राखण्याची धावसंख्या नक्कीच धावफलकात लावली गेली. 50 धावांच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली लागणार. फायटिंग टोटल गोलंदाजासाठी काहीतरी कामगिरी करण्यासाठी धावाच्या धावफलकात लावा लागणार आहेत. अनिल जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क करून. तो इथं नक्कीच आपण पंचाकडे पाहणार आहोत. यस, पंच हर्षद शिर्के करत आहेत. चेंडू खराब आहे, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. पाहिलं गेलं अतिशय तरुण पंच आपल्याला जे पाहायला मिळतात, मात्र टॅलेंटने भरपूर असं म्हणजे हर्षद शिर्के सर. यावेळी पुढे पुन्हा खळखळ प्रयत्न. डीप लॉंगरचा क्षेत्ररक्षक तिथे केवळ पाहत राहील. चेंडू जातोय तोडून फोडून सीमारेषा पार. चौकार. सारंग गतीचा आणखी कार्यक्रम फरका तुम्हाला पाहायला मिळाला. चौकार आलाय. धावफलक पुढे घेऊन जाईल. 48 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. हल्लाबोल नक्कीच केला गेला. अनिल जाधवच्या गोलंदाजी मार्कवरती खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न आहे. सारंग जाते. यावेळी उद्दिष्ट बाहेर चेंडूला कट केला असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहायचंय. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहत राहील. आणखी एक रॅडिकल ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. या 4 धावांबरोबर आपण नाईट रायडर संघाचं अर्धशतक पूर्ण होईल. धावफल करती 52 धावा लागल्या. पहिली चौकार हॅट्रिक या स्पर्धेत आपण जर पाहिली तर खरं तर अजय शिर्के मोती चौक केल्याने या संघाचा खेळाडू ज्यानं या स्पर्धेत पहिली चौकार हॅट्रिक केली. मात्र इथे आपण नक्कीच अगदी पहिल्या सामन्यामध्ये ते रेकॉर्ड केलं गेलं. मात्र संधी असणार आहे सारंगकडे. आपला दर्जेदार कामगिरी सातत्याने राखण्याची गरज आहे. इथे मात्र गोलंदाजाकडून थोडासा कमबॅक पाहायला मिळेल. निर्धाव टाकला गेलाय. 52 धावा. जी स्फोटकता हवी होती ती मात्र सारंग दातेने पुन्हा दाखवली असताना वैयक्तिक 21 धावांवरती नाबाद आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. संधी असणार आहे एक मोठी फटकेबाजी करण्याची. काय इथे अनिल जाधव कमबॅक करतील तर दुसऱ्या बाजूला सारंग दाते पुढे साचात करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळी मात्र गॅपमध्ये असेल. आणखी एक दर्जेदार फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. शिक्रापूर प्रीमियर लीगचा एक बहारदार चौकार. 4 धावा. ज्या षटकाची अपेक्षा होती ते षटक नक्कीच मिळाले. अनिल जाधववरती नक्कीच हल्लाबोल केलाय. आणि टेनिस क्रिकेट पाहिलं असेल अनेकदा काल देखील धामरे या ठिकाणी शेवटच्या षटकात तब्बल 30 धावा पटकावल्या गेल्या आणि धावफलकावरती 79 धावा लावल्या. इथे देखील आपण पाहतोय आतापर्यंत 3 चौकार आलेत. महागडं षटक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळत आहे. ज्या षटकाच्या प्रारंभी 41 धावा त्या 15 धावा आतापर्यंत या षटकात आल्यात. पुन्हा एकदा अकराचा बॅटनं खेळला असेल. जास्तीत जास्त धावकेचं काम करायचं. मयुरेश कदम थोडा फंबल नक्कीच केला गेलाय. संधी आहे तिथे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज थोडासा अपयशी ठरेल. शेवटच्या चेंडूवर तिथे आल्यात 2 धावा आणि एक फलंदाज बाद झालाय. निर्धारित 7 षटकं जे मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. नाईट रायडर्स संघाने बनवल्यात 7 गड्यांच्या बदल्यामध्ये 58 धावा. विजयासाठी वीर मराठा वॉरियर्स संघाला बनवायचे आहेत 42 चेंडू आणि 59 धावा.
चला नाईट रायडर्स संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. हॅलो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा पाठ लागला सुरुवात केली जाईल. वीर मराठा वॉरियर्स संघाकडून आपण पाहतोय सलामी जोडी मयुरेश कदम आणि दिनेश लोखंडे जे सज्ज असणार आहेत. पहिला चेंडू आपण नक्कीच पाहतो. आशुतोष देशमुख आहे आणि पहिला चेंडू पंच निकाल आहे वाईड आहे. एक अवंतर धावेनं वीर मराठा वॉरियर्स संघाचं खातं उघडत आहे. धावफलकावरती एक धाव जी नोंदवली जाईल. 59 धावांचं लक्ष दिले गेले असणार आहे. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध जे मैदानामध्ये रंगणार आहे. मयुरेश कदम यावेळी पहा ताकद न दाखत चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. शिक्रापूर प्रीमियर लीगचा एक खणखणीत षटकार. षटकाराच्या सहाय्यानं खाते उघडणं म्हणजे तितकं सोपं काम नाही. मात्र ती कामगिरी वारंवार केली असणे मयुरेश कदमने आणि आपला फॉर्म पुन्हा एकदा त्याने दाखवून दिला असेल. प्रतिस्पर्धी संघाला जर आपण सुरुवातीपासून डॉमिनन्स दाखवला तर मात्र नक्कीच मोठी कामगिरी त्याने केली असणार आहे. यावेळी मात्र लेंथ रिकव्हर करायचा प्रयत्न आहे. चेंडूला सोडून दिला असणार एक चांगला चेंडू आहे. गोल्डलेस स्पर्धेत टाकला असणार आहे. निर्धाव असेल. धाव फलकावरती 7 धावा आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी भागीदारी जर आपण पाहिली तर नक्की या दोन खेळाडूंमध्ये आहे. 95 धावांची ती भागीदारी या दोन खेळाडूंनी केली होती. त्यामुळे दोघांमध्ये देखील तितकाच दमखम जो पाहायला मिळेल. यावेळी बॅटची एज आणि बडी मछली जाल में मयुरेश कदम तिथे बाद होईल. अप्रतिम झेल मग तो सारंग नाते तिथे आणि फलंदाज मयुरेश कदमचं काम संपुष्टात. मोस्ट क्रुशियल विकेट करिअर तर आपण पाहिले गेले तर वीर मराठा वॉरियर्सचे आहे मयुरेश कदम. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मला आपली विकेट बहाल केली असेल आणि खूप मोठा धक्का वीर मराठा वॉरियर्स संघाला बसतोय.
आशुतोष देशमुखला देखील ते आपण पाहतो नक्कीच दाद दिली पाहिजे. षटकार जरी आला तरी देखील त्यांना आपलं टेम्परमेंट अजिबात ढळू दिलं असणार नाही. लाईन पण अतिशय अप्रतिम त्यांनी राखली आणि सरते शेवटी मयुरेश कदमचा अडसर त्यांनी दूर केला असेल. नवीन फलंदाज मैदानातील श्रीकांत साकोरे नक्कीच डॉक्टर आहेत आणि आपण पाहिलं असेल यष्टीरक्षणाची जबाबदारी अतिशय अप्रतिम त्यांनी पार पाडल्यात. मात्र इथे एक फलंदाज म्हणून आपल्या संघासाठी कामगिरी करावी लागेल. एकोणसाठ धावांचं लक्ष आहे. 7 धावा दाखल करत एक फलंदाज गमावलाय अगदी पहिल्या षटकामध्येच. दोन्ही बाजूने मात्र अप्रतिम कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आशुतोष पुन्हा सज्ज असेल. डॉक्टर श्रीकांत साकुरे पहिला चेंडूचा सामना करतील. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतात नक्कीच गॅप शोधण्याचा प्रयत्न असेल. पहिली 2 षटकं पॉवर प्लेचं बंधन आहे त्यामुळे रिस्ट्रिक्शन मध्ये थोडासा मर्यादा नक्कीच असणार. चला वेळ तुम्ही वाचवायचा आहे. नाईट रायडर्स संघ आपण पाहतोय नक्कीच 59 धावांचं लक्ष दिलंय प्रतिस्पर्धी संघाला. पहिला चेंडू आपण बाहेर फ्रंटमध्ये ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय दरम्यानच्या काळामध्ये पाय इथे डिरेक्ट हिट. पायचं इथे पंच आणि दे आर गोइंग अपस्टेअर्स. पंचांनी कळलंय. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच हा निर्णय सोपवला असणार आहे कारण अतिशय टाईट कॉल. रिस्की धाव तिथे नक्कीच घेण्याचा प्रयत्न डॉक्टर श्रीकांत साखरे यांचा होता. डिरेक्ट हिट देखील केला गेलाय. पायचे इथे आपल्या घरट्यात परत आलेत का? तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो प्रवास साखरे सर आहेत. नक्कीच इथे आपण आता जी धडधड सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे आपण पाहतो अगदी धगधग धगधग ऐकू येते. पायचं इथे पंच कळवतील आपल्या तिसऱ्या पंचांकडे नक्कीच निर्णय राखून आहे. डेंजर हिटकडे धावत असताना खेळाडूने केली अप्रतिम कामगिरी. डिरेक्ट हिट जो केला गेला आणि पंचांनी कळवलं इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज बाद. मगाची सांगितल्या पद्धती अतिशय रिस्की धाव तिथे होती. करायला तर तिथे धाव नव्हतीच मात्र दिनेश लोखंडेने दिलेला कॉल त्याला रिस्पॉन्ड करत असताना डॉक्टर श्रीकांत साकोरे यांनी आपली विकेट मात्र बाल केली असेल. त्याग केला असणार आहे आणि मग या फेकीचं कौतुक करायला लागेल प्रवीण कळमकर. काय तिथे फेकी केली असणार आहे. दर्जेदार कामगिरी नक्कीच नाईट रायडर्स संघाची पाहायला मिळेल. 2 फलंदाज अगदी शॉर्ट इंटरव्ह्यू पाहत होतो पाहिजे लागोपाठचे बाद झालेत. 7 धावा दाखल करते. नवीन फलंदाज मैदानामध्ये जालिंदर जगताप अर्थात आमचे फौजी मैदानामध्ये आलेत. दादा म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. मात्र आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतील. नॉन स्ट्रायकिंगवरती स्ट्रायकिंगवरती दिनेश लोखंडे. 7 धावा दाखल करती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावांचं लक्ष. ज्यावेळी 2 मातब्बर संघ मैदानात असतात ना त्यावेळी एक छोटी धावसंख्या देखील आपण पाहिलं तर खूप मोठी फायटिंग टोटल होऊन बसते. जितक्या ताकदीचा वीर मराठा वारिस अगदी तितक्याच तोला मोलाचा नाईट रायडर संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आशुतोष यावेळी बाद. दिनेश लोखंडे चांगलं कनेक्शन पाहायला मिळतं. बॅटच्या हलकीची कड आली घेऊन गेलाय. फाईन लेगच्या दिशेने एक रॅडिकल चौका. 4 धावा. जाणीवपूर्वक मारलेला हा फटका पाहिला तर चेंडू थोडासा मिडल आणि डाव्या अष्टीवरती आहे. केवळ त्याला दिशा दाखवली असणार आहे. एक हलकासा एज घेत असताना चौकार आणि या 4 धावांसरशी धावफलक दुहेरी अंकांमध्ये 11 धावा 2 गड्यांच्या मोबदला. चौकार नक्कीच आपलं खातं उघडलं असेल. दिनेश लोखंडे 4 धावांवरती आहे.
त्यावेळी पुन्हा एकदा चेंडू खेळला गेलाय. पॉइंट डिव्हिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र तुम्हाला संधी मिळणार नाही. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. पहिलं षटक संपलं. यशस्वी षटकाची सांगता नक्की झाले. 2 गडी बाद. धावफलक होती 11 धावा. विजयासाठी 36 चेंडू आणि 48 धावांची गरज. नव्या षटकास सुरुवात केलेली षटक क्रमांक 2 प्रवीण कळमकर गोलंदाजी मार्क वरती आहे. हो यावेळी पहा पहिला चेंडू मोठा प्रयत्न केला गेला होता फटका मारण्याचा. भेदक गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. प्रतीक कळमकर वेग. प्रशांत कळमकर गोलंदाजी मार्कून जाय. वेगाने मात्र चेंडू टाकण्यामध्ये माहीर आहे. पाहायचं इथे दादा काय करतील. स्ट्रायकरमध्ये सज्ज असतील. यावेळी पण पुढे ढकलला गेला. बॅटची कडा पाहायचा. क्षेत्ररक्षक तिथे फेकी येते. दरम्यानच्या काळात सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये. नाईट रायडर्स संघ देखील आता पाहिला तर तुम्ही एक वेगळा जोश त्यांच्यामध्ये निर्माण झालाय. कारण घेतलेल्या 2 विकेट्स आणि त्यामुळे वेगळा संचार त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडू तुम्ही बॉडी लँग्वेज पाहिली तर नक्कीच इथे उत्साहपूर्ण सामना खेळतायत. धावा घेण्यासाठी इथे वीर मराठा वॉरियर्स या संघाला आता संघर्ष करावा लागणार आहे. प्रत्येक धावेसाठी इथे संघर्ष आहे. शून्य धावांवरती नक्कीच आहेत आणि आपल्याला माहिती 0 धावसंख्येचा दबाव काय आहे. तो भोपळा फोडण्यासाठी अतोनात प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जालिंदर जगताप करतायत. मात्र कितपत यश त्यांना येईल हे नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यावेळी काय चेंडू टाकला असता. प्रशांत कळमकर भेदक मारा मैदानाच्या पाहायला मिळतोय. माफ करा इथे प्रवीण गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिले 3 चेंडू आपण तर पाहिले तर निर्धाव टाकलाच नाही. कुठली धाव आतापर्यंत धावफलकात लागली गेली नाही. अप्रतिम गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून. यावेळी ब्लॉकचा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फेकी आली. ओ हो हो इथे गदारोळ मैदानामध्ये. दिनेश लोखंडेचं आज थोडस नशीब नक्कीच बलवत्तर आहे. इथे नक्कीच तुम्ही प्रेक्षकांकडे पाहिलं ना तर जवळपास त्यांचं काळीज त्यांचं हृदय ना घासत आलं होतं. कारण खूप मोठी विकेट दिनेश लोखंडे ते नक्कीच सुरक्षित घरट्यामध्ये वापस आलाय. 4 चेंडू लागोपाठचे डॉट टाकले. भेदक मारा प्रवीण. केवळ बॅट ठेवण्याचं काम चालू. तिथे पूर्णतः पाऊल पाहायला मिळते. आत्मविश्वास अजिबात नाही. वा 5 निर्धाव चेंडू. लाजवाब गोलंदाजी प्रवीण कळमकरच्या माध्यमातून. 2 विकेट जर गमावत नाही पहिल्या षटकात त्याचा दबाव नक्कीच मैदानात पाहायला मिळतो. भेदकता दाखवावं लागेल. काय ते निर्धाव षटक टाकलं जाईल. प्रवीण कळमकर पुन्हा एकदा स्ट्राईकमध्ये जालिंदर जगताप कवळ सज्ज. यावेळी मात्र बॅटचा कड घेतला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. दिनेश कुगळ्याचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. 1 धाव घेतली गेली आणि काय षटक संपलं इथे. दुसऱ्या क्रमांकाचं फक्त 1 धाव प्रवीण कळमकरने इथे खर्च केली असताना दर्जेदार कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतं नाईट रायडर्स संघाचा. आणि या षटकाची खऱ्या अर्थानं गरज होती. कारण सातत्याने तुम्ही पाहिलं असेल तर जो दबाव आहे त्याला पुढे वर कॅरी करायचा असेल ना तर एक तर तुम्हाला सातत्याने विकेट्स घ्यावे लागतील किंवा धावा वाचवा लागणार. विकेट जरी आले नाही तरी मात्र या षटकामध्ये धावा वाचवल्यात. फक्त 1 धाव खर्च केली. 2 षटकं संपली. 12 धावा धावफल करते. विजयाचं समीकरण 30 चेंडू आणि 47 धावा. पुढील सामना जो असणार आहे शंभू फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध असतील जय भवानी 11. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. 2 षटकं संपलेत या दुसऱ्या इनिंग मधली. त्यामुळे
टॉस आपल्याला घ्यावा लागेल पुढच्या सामन्याचा शंभू फायटर्स विरुद्ध जय भवानी 11. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. दोन्ही संघांना माहिती हा सामना किती महत्वाचा आहे. वैभव सासवडे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली जाईल. पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत त्यामुळे तिथे क्षेत्ररक्षणात तुम्हाला सुधारणा पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकामध्ये अधिक धावा करण्याचा मानस नक्कीच वीर मराठा वॉरियर संघाचा असेल. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 2 फलंदाज बाद केल्यानंतर संघ थोडासा पिछाडीवरती आहे. यावेळी हलक्या प्रकारचा प्रयत्न केला गेला आहे. पायचं इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते नक्कीच सिंगल जे घेतलं जाईल का मग तो स्क्वेअर लेग पंचांकडून यस चेंडू नो ठेवला गेलाय आणि मग ते हा चेंडू नो ठरवला पंचांनी कारण थ्रो गोलंदाजी. शंभू फायटर्स आणि जय भवानी 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी या तिथे षटक टाकले प्रवीण केवळ एक धाव कर्तव्य त्यासाठी दत्ताभाऊ गिलबिले माजी उपसरपंच शिक्रापूर ग्रामपंचायत आणि कॅफे डिलाईटचे सर्वा यांच्या वतीनं 500 रुपये पारितोषिक प्रवीणसाठी आले. इथे नक्कीच थोडासा दबाव पाहायला मिळतोय. वैभव सासवडे वाईटचा इशारा पंचांचा 2 अतिरिक्त धावा नक्कीच आपण या षटकामध्ये पाहिला. या आधीचा चेंडू नो होता त्यावरती सिंगल आली आणि इथे वाईट चेंडू धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदला. सोनानी सर स्टेजवर या. कुठलाही लिगल चेंडू मात्र या षटकामध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही. हो पहा इथे फ्रीचा चेंडू होता मात्र तितकासा फायदा घेतला नाही. दिनेश लोखंडे 3 चेंडूचा सामना केलाय 4 धावांवरती करतोय. कदाचित थोडं स्वाभाविक खेळापासून थोडंसं लांब कारण स्ट्राईक देखील खूप कमी मिळाले आहे. मात्र इथून पुढे ज्या वेळी स्ट्राईक मिळेल दिनेश लोखंडे मोठा प्रहार करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. 59 धावांचं लक्ष जरी असलं तरी देखील दुसऱ्या बाजूने खडतर संघर्ष सुरू आहे नाईट रायडर्स संघाकडून. यावेळी मात्र रिव्हर्सचा प्रयत्न किती अप्रतिम. चेंडू जातोय एक टप्पा खात सीमारेषेबाहेर चौकार. 4 धावा धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण एकदा आपण पाहूयात. शेवटचे 28 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा ज्या अजून आवश्यक आहेत. चला शंभू फायटर्स आणि जय भवानी 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत का? 40 धावा ज्या अजून विजयासाठी आवश्यक आहेत. पाहायचं इथे दिनेश लोखंडेकडे नक्की सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना कारण प्रतिस्पर्धी संघाचा हा नक्कीच मातबर खेळाडू. यावेळी चेंज ऑफ पेस तुम्हाला पाहायला मिळाला. पुढे सासवत खेळायचा प्रयत्न हेरला होतोय ते गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा नो चेंडू पंचांनी ठरवलाय. थ्रो गोलंदाजीला मात्र या स्पर्धेमध्ये अजिबात थारा नसणार आहे. कदाचित इथे हा गोलंदाज बॅन केला जाईल या षटकासाठी. त्यामुळे दुसरा गोलंदाज आता हे षटक पुढे कॅरी करावं लागेल. वीस धावा डबल करती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पण थोडीशी कमतरता नक्कीच गोलंदाजाची इथे भासत असणार आहे नाईट रायडर्स संघाला कारण 7 षटक आहेत आणि तो कोटा नक्की कोण पूर्ण करणार हे नक्कीच आता वेगळ्यानं ठरवावं लागेल नाईट रायडर्स संघाला. प्रशांतकडे चेंडू सोपवलाय. स्ट्राईक वरती दिनेश लोखंडे पुन्हा एकदा सज्ज असेल. 3रं षटक जे प्रगत बतवार आहे. हो यावेळी फुलटॉस चेंडू होता तेव्हा तर गाईड केला असताना प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारले गेले. एक चांगला नकार नक्कीच तुम्हाला नॉन स्ट्रायकरकडून दिनेश लोखंडे पाहायला मिळेल. लेग बायचा इशारा मुख्य पंच हर्षद शिर्के सरांचा येतोय. यावेळी पायात चांगला फटका मारला प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे पायचंय घरट्यावरून नांगर फिरवला जाईल. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन आणि निराशा मात्र आपली सपशे लपू शकले नाहीत. फलंदाज जालिंदर जगताप अर्थात फौजी तिथे बाद आहेत.
प्रकाश गिलबेचा अप्रतिम थ्रो तिथे पाहायला मिळाला आणि आणखी एक धक्का संघाला तिसरा गडी गारद केलाय. धावफलकावरती 21 धावा. विकेटची पडझड मात्र एका बाजूने सुरू आहे वीर मराठा वॉरियर्स संघाला. मात्र भरोसाला फलंदाज दिनेश लोखंडे अजूनही मैदानामध्ये आहे. स्वप्नील बिसे नवीन फलंदाज आणि कालची त्याची कामगिरी पाहिली तर 6 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा करणारा हा फलंदाज आहे. मात्र इथं सामना वेगळा आहे, प्रतिस्पर्धी संघ देखील वेगळा आहे आणि सिच्युएशन देखील अतिशय वेगळी आहे. मात्र कठीण परिस्थिती देखील मोठी कामगिरी करणारे खेळाडू नक्कीच नाव काय पाहिलं. हो हो, येथे पहा थोडी चूक नक्कीच पाहायला मिळेल. दिनेश लोखंडे आज नक्कीच काहीच वेगळं नशीब घेऊन मैदानामध्ये आहे. कारण घरटं सोडलं होतं मात्र फेकी तितकी खास पाहायला मिळत नाही. अनेकदा वाचलाय मात्र इथून पुढे सातत्याने तुम्हाला संधी मिळणार नाही, कारण संधी तुम्हाला दुसऱ्यांदा मिळत नाही. मात्र दिनेश लोखंडे तिथे अपवाद आहे. यावेळी पाहायचंय डिफेन्स करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील जे पंचांकडून केले गेले आणि दोन्ही पंच नक्कीच एकमेकांचा सल्ला मसलत करतील. गोलंदाजाचा कौतुक वगैरे प्रशांत कळमकर. चेंडू तुम्ही पाहिला तर गुडलँड स्पॉट होती, अचानक उसळी घेतली असणार आहे आणि फलंदाजाला काही करायचं नक्की एक्स्ट्रा अप्रतिम झेल टिपलाय. पाहायचं इथे दाद मागितले गेले. पंच इथे काय निर्णय करत आहेत. हर्षद शिर्के मुख्य पंचाच्या भूमिकेत तर दुसऱ्या प्रमाणात स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश झिंजुरके सर. आपण टॉस करतोय आणि संघाचा टॉस करतील अभिनय दत्ताशेठ कळमकर. दत्ताशेठ राऊत यांच्या शुभस्थापने संघाचा टॉस करतोय. मी भाऊंना विनंती करेल आपण टॉस कर. आणि अतिशय मोठा धक्का, फलंदाज तेथे बाद. पंचांनी नक्कीच ठरलंय. दोन्ही पंचांनी नक्कीच तिथे सल्ला मसलत केली असणार आहे आणि पंचांच्या निर्णयाचं आपण स्वागत करा. टॉस यशस्वी झालेला आहे. बैरनाथ फायटर्स वर्सेस जोगवानी 11. जोगवानी 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि खेळाडूंना विनंती असणार आहे, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. त्यामुळे विनंती असणार आहे, जो का पंचांचा निर्णय आहे तो अंतिम निर्णय. आपल्याकडे तिसऱ्या पंचाची मागणी नाहीये किंवा तिसरा पंच नाहीये. रिव्ह्यू सिस्टीम देखील या स्पर्धेमध्ये नाहीये. हा आयोजक कमिटीचा निर्णय. चला न्यू बॅट्समन विनंती असेल मैदानामध्ये तुम्ही ताबा घ्या. चला विनंती असणार चर्चा विनंती असेल थोडंसं सहकार्य करा आणि खेळाडूवृत्ती दाखवा. न्यू बॅट्समन विनंती असेल मैदानामध्ये चला.
खेळाडू निवडीत असणाऱ्या पंचाशी चर्चा करू नका. चला विनंती आहे. चला न्यू बॅट्समन तुम्ही मैदानात ताबा घ्या आता आणि सभा सुरू करा. चला संघ नायक विनंती असेल आपण मैदानात खेळाडू पाठवायचे. सामना सुरू करायचा आहे. चला हॅलो
चला हॅलो विनंती असणार आहे सर, सामना चालू करायचा आहे. मॅच सुरू करून घ्या. गणेश भाऊ, सामना सुरू केला जाईल पुन्हा एकदा. चला स्कोरर प्रदीप सर या. चला सामना सुरू केला जाईल पुन्हा एकदा. हॅलो जाऊया सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण. 3 षटकं मैदानाच्या आत पूर्ण केली गेले आहेत. धावफलकावरती 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ऑपरेटरला विनंती असेल करणे चालू करा डीजे ऑपरेटर. 21 धावा धावफलक लागल्यात. समीकरण पाहतोय 24 चेंडू आणि 38 धावा विजयासाठी. हो पहिल्या चेंडू आपण नक्कीच पाहतोय ते रिव्हर्सचा प्रयत्न. स्वप्नील भिसे काल नक्कीच दर्जेदार कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. त्याच्याकडे सर्व खेळाडूंना सूचना आहे. रिव्ह सिस्टम हा फक्त पंचांचा कॉल असेल तरच असणार आहे. त्या व्यतिरिक्त खेळाडूसाठी रिव्ह नसणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. आणि राहिला प्रश्न आताच्या एजचा, रिव्ह आपण देखील चेक केला असतं, परंतु आपल्याकडे अल्ट्रा एज सिस्टीम नाहीये. त्यामुळे रिव्ह कसा घ्यायचा हा खेळाडूंना देखील थोडासा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे. आणि पुन्हा जाऊया सामन्याकडे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. 21 धावा धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 ला सुरुवात केली. 22 चेंडू आणि 38 धावा विजयासाठी. यावेळी चेंडू पाहतो आपण नक्कीच खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटला. निखिल भिसेसाठी आपण स्वप्नील भिसेसाठी मात्र इथे जीवदान आहे. धाव देखील घेतली गेली. 1 धावाल्या. 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बावीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी 5 निखिल साठी चेंडू होता. यावेळी खेळा क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. सिंगलला धाव संख्या पुढे जाईल. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये 59 धावा. हाय व्होल्टेज सामना जो मैदानाच्या आत सुरू आहे. वीर मराठा वॉरियर्स विरुद्ध नाईट रायडर्स असा जो सामना मैदानाच्या आत रंगतोय. गोलंदाजी मार्कवर आशुतोष देशमुख पुन्हा एकदा सज्ज असेल. स्वप्नील भिसे यावेळी चांगलं कनेक्शन, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि आदित्य तिथे झेल टिपत असताना 5वा धक्का. स्वप्नील भिसे मैदानाच्या बाहेर. क्रुशियल विकेट नक्कीच तुम्हाला तिथे पाहायला मिळते, कारण काल स्वप्नील फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. निम्मा संघ तंबूच्या आश्रयात 23 धावा धबल करते 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वप्नील भिसेची जागासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विपुल गायकवाड. निखिल भिसे आणि विपुल गायकवाड यांना दोघांना मात्र इथून पुढे आपल्या संघाची नौका पार करायची असेल
तर नक्कीच मैदानामध्ये तळ ठकावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नक्कीच दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन नाईट रायडर्स या संघाकडून तुम्हाला पाहायला मिळेल. पहा वेळ नक्कीच वाचवा नाना, आपण इथं कारण बराचसा वेळ आधीच या सामन्यामध्ये गेलेला आहे, त्यामुळे वेळ तुम्ही जितका वाचवाल नक्कीच तुमच्यासाठी देखील, कारण ते मोमेंटम जे मिळतं ना कारण ते थोडंसं ब्रेक तिथे लागतो. 23 धावा धावलकरती विजयाचं समीकरण जे बाकी असेल 19 चेंडू आणि 36 धावा. निखिल भिसेच्या पर्यंत मैदानात नक्कीच संघाला देखील अजून आशा असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूने आशुतोष देशमुख कशी कामगिरी करतील पाहायचं या चेंडूवर. क्षेत्ररक्षणात बदल आहे पहा, ऑन साइडला नक्की 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. स्ट्रॉंग झोन जो पॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आशुतोष स्ट्राईक होते निखिल भिसे. हो हो काय चेंडू टाकला इथे, आग ओकणारा चेंडू, गेंद नाही ते आग का गोल, आता निर्धाव चेंडू. आशुतोषने जे फलंदाज बाद केला बा त्या विकेटसाठी कॅफे डिलाइट चे ओनर सन्माननीय माजी उपसरपंच शिक्रापूर सन्माननीय दत्ताभाऊ गिलबिले यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. चला वेळ वाचवायचा आहे. नाईट रायडर्स संघ शेवटचे 18 चेंडू आणि 36 धावा, 12 धावा प्रति षटकामागे मात्र रिक्वायर्ड रन पोहोचला असणार आहे. म्हणजे इथून पुढे दोन्ही संघासाठी सामना अजूनही ऑन आहे, कारण क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कोणी सांगू शकत नाही. कुठला संघ जो पिछाडीवरती असेल तो नक्कीच कधी आघाडीवर जाईल सांगता येणार नाही. अठरा चेंडू आणि 36 धावा विजयासाठी प्रत्येक चेंडू 2 धावांची गरज कमीत कमी. यावेळी लॉफ्टर फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. विपुल गायकवाड 1 धाव या चेंडूमध्ये नक्की पाहतोय. लेग बायचा इशारा मुख्य पंचांचा आलाय, त्यामुळे खातं उघडणं अजूनही बाकी असेल विपुल गायकवाड यांचं. तर संघाची धावसंख्या एकाने पुढे जाईल. 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रशांत कळमकर नक्कीच एक महत्वपूर्ण षटक आपल्या संघासाठी टाकतायत. तर दुसऱ्या बाजूने निखिल भिसे स्ट्राइक वरती आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील तुम्हाला पाहायला मिळेल, मात्र इथे पंच कळत आहेत कुठलंही कनेक्शन नाही. चेंडू खराब, वाईड, एक अमांतर धाव जी धावफलकामध्ये. सिंगल धावसंख्या पुढे जाईल 25, 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी उंचपुरा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पाहायचे आणि एक सोपा झेल. निखिल भिसे चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. सहावा धक्का संघाला निखिल भिसेच्या रूपामध्ये 25 धावा धब्बल करते आहेत. पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळवला असेल प्रशांत कळमकर आपल्या संघासाठी. विक्रम मुदगल नवीन फलंदाजी मैदानामध्ये आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच सातत्याने आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी पार पाडली. मात्र आता फलंदाजाचा एक रोल त्यांना प्ले करावा लागेल, कारण आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्त मध्ये बाद झाल्यानंतर संघासमोर थोड्याशा अडचणी नक्कीच निर्माण केल्या गेल्या. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होईल. विपुल गायकवाड यावेळी मात्र चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षकापासून चेंडू मात्र दूर ठेवला असणार आहे. तेच तर्रार चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. हा मारला चौका. माननीय सुनील आबा सांडभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. मोक्याच्या क्षणी नक्कीच चौकार आलाय. धावफलकावरती 4 धावने भर टाकले जाईल. 29 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघांचे पाठीराखे आपण पाहिले तर नक्कीच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
मोठी धावा घेतली तुम्हाला डगआउटच्या दिशेने आवाज नक्कीच ऐकू येईल. विपुलसाठी पुन्हा एकदा प्रशांत, पुन्हा एकदा त्या दिशेने खेळास कट केला गेला. क्षेत्ररक्षक आहे यावेळी मात्र सर्कलमध्ये चिडून आढळून जाईल. चांगला पिकअप, चांगली फेकी, एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. सिंगल घेतली गेली आणि या सिंगल धावसंख्येपुढे आपण पाहतोय जाऊन पोहोचणार 30 धावा. विजयासाठी अजूनही 29 धावांचं जे लक्ष्य आहे. 14 चेंडू आणि 29 धावा. समीकरण मात्र अजून यावं काय पाहायचं. विक्रम मुदगल, लॉफ्टेड फटका पाहायचंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाही आणि टप्पा खाऊन चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार, 4 रन. हा मारला चौका. माननीय सुनील आबा सांडभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सनसनीत चौका. मोके जंक्शनने आणखी एक चौकार धावफलकामध्ये. विक्रम मुदगल यावेळी मात्र 5 फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटचे मात्र कड कुठले नसले पाहायचं. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय दरम्यानच्या काळामध्ये. एक धाव जी पूर्ण केली गेली. धावसंख्येत 1 ची भर जाऊन पोहोचतोय 35 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. 5 षटकं जी मैदानामध्ये आता पूर्ण असतील. 7 धावांच्या सरसनं 35 लागल्यात. शेवटचे 12 चेंडू, 24 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट असेल 12 धावा प्रति षटकामागे. प्रत्येक चेंडूवर तर इथून पुढे कमीत कमी 2 धावा ज्या घ्याव्या लागणार आहेत. 6 पोर नेवले का मुकाबला. 2 ढाण्या वाघांची झुंज जी मैदानाच्या आतमध्ये रंगते. मनगटाला मनगट भिडली, छाताला छाताला भिडली असणार आहे. गाठ पडली ठका ठका. आज मैदानात मात्र कोण कोणावरती भारी पडणार आहे. प्रवीण कळमकर गोलंदाजी मार्कवर. विक्रम मुदगलसाठी हा चेंडू होता. लॉफ्टेड फटका खेळला गेला. डीप मध्ये पूर्ण क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र दुसऱ्या धावसाठी अजिबात प्रयत्न नसणार आहे. सिंगल मिळेल. 36 धावा धावफलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यात. विपुल गायकवाड आणि विक्रम मुदगल यांच्याकडे मात्र संपूर्ण वीर मराठा वॉरियर्स या संघाचं लक्ष जे लागून लागलंय. वन ऑफ द फेवरेट्स दोन्ही संघ जे मैदानाच्या आत. हो, इथे वेगानं मारण्याचा प्रयत्न होता, चकवला गेलाय. एक भेदक गोलंदाजी पुन्हा एकदा प्रवीण कळमकरची तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकात आपण पाहिलं वैयक्तिक प्रवीण जे टाकलं होतं, सामन्यातलं दुसरं षटक होतं, तिथे फक्त 1 धाव त्यानं खर्च केली होती. या षटकात देखील आपण पाहिलं सुरुवात चांगली केली. 1 धाव दिली. दुसऱ्या षटकात मात्र कुठली धाव नसणार आहे. पुन्हा एकदा आपलं बॉलिंग मार्क करू. हो, यावेळी थिकेज होता. 2 क्षेत्ररक्षकाला मात्र नक्कीच हुलकावणी दिली असणार आहे. चेंडू जातो तिथे थर्ड मॅनच्या दिशेने. नो चान्स. चौकार, 4 धावा. पाहुणी मोका. हा मारला चौका. माननीय सुनील आबा सांडभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सनसनीत चौका. लकी एस्केप नक्कीच ते पाहिलं. मला मात्र कशाही धावा आल्या तर त्यांचं स्वागत नक्कीच केलं वीर मराठा वॉरियर्स संघाकडून. चौकाराने धावफल करते. 40 ची पार केली. 40 धावा धावफल करतात. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. कमबॅक पाहायला मिळेल प्रवीण द्वारा. विपुल गायकवाड सातत्याने प्रयत्न करत मोठी फटकेबाजी करण्याचा. समीकरण बदलले आता. 8 चेंडू आणि 19 धावा. हे मात्र विजयासाठी अजून आवश्यक असणार आहेत. निर्णायक षटक नक्की आपण पाहायला मिळतोय. प्रवीणची कला जी अप्रतिम कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण, विपुल गायकवाड यावेळी पहा पुढे सरसावत खेळला होता आणि कुठलाही क्षेत्ररक्षक पोहोचे दरम्यान आणखी एक मोठा फटका. 4 धावा. हा मारला चौका. माननीय सुनील आबा सांडभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सनसनीत चौका. मोके पे चौका. 4 धावा आल्या धावफलकावरती. 44. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. कॅल्क्युलेटिव्ह इनिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये विपुल गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चौकार आतापर्यंत घेतलेत. वैयक्तिक 13 धावांवरती 7 चेंडूचा सामना केलाय. प्रवीण कळमकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर.
हो यावेळी आपण पाहायचं नक्कीच चेंडूला पुढे जात खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांनी कळवलं चेंडू खराब वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकामध्ये जोडली गेली. धाव संख्या पुढे जाऊन पोहोचते ती 45 विजयासाठी 7 चेंडू आणि त्यात 14 धावा. 7 गेंदे 14 रन. काय होणार या सामन्यामध्ये? प्रत्येक चेंडूमध्ये किमान 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात नक्की थोडासा बदल देखील. विपुल गायकवाडच्या विरुद्ध मात्र एक भेदक शस्त्र वापरावं लागणार आहे. प्रवीण कळमकर कशा पद्धतीने या षटकाने सांगता केली जाईल, काय ते विकेट खेळला जाईल. विपुल गायकवाड अंदराच खेळचा प्रयत्न पहा. इथे नाना चेंडू खेळत असताना थोडं कलेक्शन खराब नक्कीच पाहायला मिळालं. एक धाव चोरट्या पद्धतीने नक्कीच पूर्ण केली गेली. षटक संपलंय. 6 षटकं संपली. धाव फलक 46 लागल्यात. आता शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 13 धावा. याच्याकडे प्राइज आलेलं आहे. याच्याकडे विपुलने जर नॉट आउट संघाला विजय मिळून दिला तर ऋषिकेश दादा थोरात यांच्या वतीने प्राइज आहे विपुलसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. म्हणजे आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज आहे. यापूर्वीचा सामना आपण पाहिलेला आहे. 6 चेंडू 17 धाव्याची गरज असताना पाटव्यवस्थी योद्धा संघाने सामना जिंकलाय. हे विसरून आता जमणार नाही. आता 6 चेंडू 13 धावा बनवायच्या. पुन्हा ओल्टो कॉमेंट्री बॉक्स. घोरपडीला 2 बांधून पहाटे दुर्गड चढलेले. तुटून पडता मस्तक खाली धुंद धानाने लढलेले. मस्तक जरी छाटले गेले तरी मात्र लढायचं कसं हे आपण पाहिलेलं आहे. इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते 6 चेंडू आणि 13 धावा. 46 धावा धावफलकात लागल्यात. 59 धावांचं जे लक्ष दिले गेलंय. अतिशय निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवर सारंग दातेच्या हाती चेंडू दिला असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 8 चेंडूमध्ये 3 चौकाराच्या साह्याने 14 धावांवरती नाबाद असला विपुल गायकवाड स्ट्राईकवर. तर नॉन स्ट्रायकरवरती विक्रम मुदगल. पहिले 3 चेंडू अतिशय निर्णायक या षटकात दिले असणार आहेत. पहिल्या 3 चेंडू देखील आपण जर पाहिलं गोलंदाज मोठी कामगिरी केली तर प्रतिस्पर्धी संघावरती दबाव वाढणार आहे. मात्र पहिल्या 3 चेंडू मोठ्या धावा घेतल्या गेल्या तर वीर मराठा वॉरियर संघाला देखील तितकीच संधी असणार आहे. पाहायचंय शेवटचे 3 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 13 धावा. निर्णायक षटक सारंग. पहिल्या चेंडू आपण पाहतो नक्कीच खेळला गेला. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. मी आधी सांगितले पहिले 3 चेंडू निर्णायक आहेत. पहिल्या चेंडू ते फक्त 1 धाव आली. 5 चेंडू आणि 12 धावा. सारंग दाते गोलंदाजी मार्कवर विपुल स्ट्राईकवर. विक्रम हो विक्रम मुदगल यावेळी लॉफ्टर फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एकच धाव. सिंगल डबलचा मात्र फरक पडणार नाही. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या. 4 चेंडू आणि 11 धावा. प्रतिभा नक्कीच आहे. विपुल गायकवाड पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आले असणार आहे. 4-11 सारंग गोलंदाजी मार्कवर. हो बेअँड विकेट आपण पाहिलं असेल. नाना किलबिले काय अप्रतिम कामगिरी. स्टॉप केला गेलाय. कुठली धाव नाही. निर्धाव चेंडू. पहिल्या 3 चेंडूवरती तुम्हाला नाईट रायडर संघाचं वर्चस्व पाहायला मिळते. फक्त 2 धावा आल्यात. विजयासाठी 3 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये आहे. गोलंदाज सारंग पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळलाय. उंच पुरा फटका पाहायचंय. उंची मिळाली लांबी मिळाली का? यस मिळाली. चेंडू सरळ सीमा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. जबरदस्त सामना मैदानात सुरू आहे. प्रेक्षकांना आवडणारा सामना सुरू आहे. संगमलक आदरणीय शिरूर केसरी गणेश रामभाऊ सासवडे यांच्या वतीने प्राइज आहे. जर सामना जिंकला तर 500 रुपयाचा प्राइज आहे. आणि प्रेक्षकांना एकच विनंती करेल, सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ या दोन्ही संघासाठी. हो यावेळी षटकार खेचत विजयावरती शिक्कामोर्तब विपुल गायकवाड यांचं नाव. वीर मराठा वॉरियर्स विजेता.
विनंती असणार आहे आता यानंतरचा देखील जो काही होणारा सामना आहे तो सामना असणार आहे मैदानाच्या आतमध्ये जय भवानी 11 आणि त्यांच्या विरोधात शंभू फायटर्स हॅलो या दोन संघांमध्ये होणारा सामना आहे. त्यामुळे आता वीर मराठा वॉरियर्स संघाला विनंती आहे माफ करा आपण सर्वांनी आता मैदानामध्ये बाहेर या. चला विनंती असेल सर्व मैदानामध्ये असणारे जे काही खेळाडू आहेत सर्वांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर या आणि जयभवानी 11 टीम तुम्हाला देखील विनंती असतील आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दर्जेदार मात्र सामना नक्कीच पाहायला मिळाला. विपुल गायकवाड शेवटपर्यंत आपला संयम ढळू दिला नाही आणि पाहिला असेल लागोपाठचे 2 षटकार खेचत विजयावरती शिक्कामोर्तब करत असताना वीर मराठा वॉरियर्स विजेता ठरलाय. संघाला विनंती असेल डीजे थांबा डीजे आणि थोडा आवाज वाढवा डीजे ते थोडा आवाज वाढवा. वीर मराठा वॉरियर्स संघाला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा सोडा कारण नवीन सामना आपल्याला सुरू करायचा आहे. नक्कीच रोमांचक सामना मैदानामध्ये पार पडला असताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कुठला संघ जिंकेल हे मात्र निश्चित नसताना विपुल गायकवाड 1 मॅन आर्मी जी मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि आपल्या संघाचा विजय नक्कीच तिथे पार केला असणार आहे. चला या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. यासाठी आपण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच आपण हा किताब देतोय. सर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांमध्ये रोखण्यासाठी ज्या गोलंदाजांना अप्रतिम कामगिरी केली 2 षटकं टाकली केवळ 9 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज बाद केलेला निखिल भिसे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब आपण निखिल आणि पहा ही खेळाडू वृत्ती आहे. निखिल भिसेने सांगितलं आमच्या कठीण काळामध्ये जो धावून आला तो विपुल आणि विपुलला हा सामन्याचा सामन्यावर किताब द्या ते विनंती करेल. निखिलसाठी तर जोरदार आवाज बा अशी खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमचे जालिंदर दादांच्या वतीने देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. सिद्धिविनायक संघाचे असे ऋषी थोरात यांच्या वतीने देखील 500 1000 रुपयाचं प्राइज आहे. विनंती असेल मॅन ऑफ द मॅच आणि हा किताब देण्यासाठी चेतन दादा चव्हाण यांच्या शुभास्तेपणे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. त्याचबरोबर गणेशजी चव्हाण आणि आमचे शिरू केसरी पैलवान गणेशदादा सासवडे महाराष्ट्र पोलीस आदरणीय आशिषजी लोहार साहेब